4ला मी माझ्या रुटीन प्रमाणे उठलो आणि पाऊस बघितला. वॉशरूमला जाण्यासाठी उठलो होतो, पाऊस बघितला, म्हटलं आता ऑफिसला आज जायचं नाही, 1 तास उशिरा जाऊयात म्हणून गजर बदलला. आणि 4 वाजता जेव्हा बघितलं तेव्हा ते घर व्यवस्थित होतं, कारण त्यांचं आणि आमच्या घरामध्ये लाईट आहे, लाईटमुळे दिसतं. आणि मी येऊन झोपलो, परत गजर माझा चेंज केला आणि 5:30चा गजर केला आणि झोपलो. तर झोपण्याच्या 5च मिनिटानंतर एक जसा बॉम्बस्फोटचा आवाज होतो, मोठा धमाका असा आवाज झाला आम्हाला, की आम्हाला वाटलं पहिलं आमच्या पत्र्यावर काही आदळलंय का, म्हणून आम्ही बाहेर येऊन बघितलं, खिडकी वगैरे उघडली तर बाजूचं घर डायरेक्ट मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलो होतं संपूर्ण. म्हणजे 4 वाजता तिथं काहीच नव्हतं, मी स्वतः बघितलेलं, मी स्वतः उठलेलो होतो. पण जेव्हा मी घरात आलो त्याच्यानंतर हे 4:08 आणि 4:10च्या दरम्यान झालेल्या गोष्टी. कोण? मी, माझी आई, माझे वडील आणि माझी आजी, आम्ही 4 जण होतो. आता त्या घरात झोप येईल तुम्ही नाही. मी तेच मागाशी जसं म्हटलं, आमचे नेते इथंच आहेत, तर मी आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, आमच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय, आमचा जो संपूर्ण गाव आहे याला ही भीती कायमस्वरूपी राहणार आहे. कारण तुम्ही सगळ्याशी झुंज देऊ शकता, निसर्गाशी झुंज तुम्ही देऊ शकत नाहीये, त्याला नडणारा, त्याच्या एवढी ताकद आपल्यामध्ये नाहीये. सो माझी या जे गव्हर्नमेंट आहे, हे जे फडणवीस सरकार आपण बोलतोय, माझी या सरकारला विनंती आहे, आमच्या पूर्ण गावाचं पुनर्वसन येत्या दिवाळीपर्यंत तुम्ही करावं, ही माझी संपूर्ण गावाच्या वतीनं माझी विनंती असेल. तुमचं नाव? अक्षय भोसले. संघ तुम्ही पाहताय ही रात्र नव्हे, काळ रात्र, कारण की आजवर गावानं सुख संपन्नता अनेक आमचे सण असो, उत्सव असो, आम्ही आनंदात साजरे केले. परंतु गावाला सर्वात मोठा जो माझ्या आयुष्यातील झटका असेल तो हाच आहे. कारण की झालं असं की सकाळी 4च्या आसपास, 4-4:30च्या आसपास हा प्रसंग घडला. त्यानंतर गावातल्या लहान लेकरांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व या ठिकाणी आले आणि सर्व त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. परंतु परिस्थिती इतकी भयंकर होती की सर्व त्या परिस्थितीसमोर हतबल ठरले. त्यानंतर आम्ही अनेक ठिकाणी मदतीसाठी याचना केली. त्यापैकी आमच्या लोणावळ्यामध्ये शिवदुर्ग टीम जी आहे ती अतिशय वेळोवेळी सर्वांना मदत करते. ती असो, NDRFची टीम असो, सर्वांना मदतीसाठी हाक मारली, परंतु तेही यासमोर हतबल होते. कारण की गावाला येण्याचे जे रस्ते आहेत ते सर्व रस्ते तुटलेले आहेत, ते चांगल्या पद्धतीचे नाही आहेत. आणि त्यातल्या त्यात रेल्वेचे जे काम चालू आहे गेटचं, ते 6-7 महिने चालू असताना आम्हाला जो त्यांनी पर्यायी रस्ता दिलाय, तो पर्यायी रस्ता अतिशय तुटक्या स्वरूपाचा आहे. त्यामुळे मूलभूत गरजांची या ठिकाणी आम्हाला खूप मोठा फटका बसलाय. त्यामुळे जी NDRFची टीम आमच्याजवळ जी अर्ध्या तासात पोहोचणार होती, ती येण्यासाठी जवळपास 2 तास लागले.